examples, total 4 marks. Observe the figure stay by which test congruing the given triangle are. This is the फोर्थ नंबर ऑप्शन ही इज द राईट आन्सर. हे तुमचं 4 नंबरचा आन्सर राईट आहे. हे जसं तर इथं तुम्ही मेन्शन करायचं आहे, फक्त नंबरिंगने द्यायचे आणि तुम्हाला आन्सर निळ्या ब्ल्यू प्लेन न करायचं, एक तर ब्लॅक करायचं आहे, तुम्हाला रेड नाही सोडायचं. ठीक आहे. बी दिलं आहे, आउट ऑफ द फॉलोइंग विच इज नॉट टेस्ट ऑफ कॉंग्रेस. कोणती टेस्ट नाही आहे? ए ही टेस्ट नाही आहे. 4 टेस्ट दिल्या तर त्यामध्ये ही एक टेस्ट नाही आहे. आता बघा लास्टचा प्रश्न तुम्हाला खूप म्हणतात दिले 2 मार्कासाठी. राईट द congruent elements of two triangles from the figure given along side of straight by which test triangle was congruent. तुम्हाला तुमचा फॉर्म्युला टाकून यूज करायचं आहे. मी नॉर्मल सोडून दिलेले तुम्हाला एआयच्या मदतीने, गुगलच्या मदतीने. तुम्हाला तुमच्या मेथडनं मी क्वेश्चन दाखवतोय, तुम्हाला तुमच्या मेथडनं हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. ओके, तरी हे आन्सर लिहून तुम्हाला 2 पैकी 2 मार्क इथं भेटणार आहे. तर जाऊया आपण नेक्स्ट प्रश्नाकडे. कोणता प्रश्न आपल्याला दिलेला आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन दिला आहे, क्वेश्चन नंबर 9. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. ठीक आहे, 7 मार्कासाठी दिला आहे. 7 मार्क टोटल क्वेश्चन 2 आहे, 3 मार्काचा क्वेश्चन आहे. ये पहा, द ॲव्हरेज एज ऑफ अंश, आर्यन अँड अद्वी इज 24 इयर्स. एजचा क्वेश्चन हा वयवारीचा. इफ ओवीज एज इज ॲडेड द ॲव्हरेज बिकम 25 इयर्स. तिचं एज जर राहिलं 25 इयर्स ॲव्हरेज होतं. हेन्स फाइंड द एज ऑफ ओवी. ओवीचं एज विचारलं आहे. न्यू एजचा फॉर्मॅट टाकूया. न्यू एज मायनस ओल्ड एज इक्वल्स टू टोटल इंक्रीजेस. न्यू एज 24 प्लस नंबर ऑफ पर्सन्स ॲझमिंग द नंबर ऑफ पर्सन 25. ओके, हे तुम्हाला ब्लँक डिटेल दिली ती फिल करायची होती. द नंबर ऑफ बुक्स रीड बाय 40 स्टुडंट्स इन द समर वेकेशन्स. शो इन फ्रिक्वेन्सी distribution tables. Complete the table to find the means number of books read. 4 marks. Number of books, number of students and f1 minus f1 multiplied to x1 याची व्हॅल्यू दिलेली तुम्हाला इथं. याचा आन्सर 16 येतं. इथं 1 to 0 येतं. इक्वेशन नंतर 1 to 0 मीन्स नंबर ऑफ बुक, टोटल नंबर ऑफ बुक्स विचारले होते रीड इज 3. ओके, फाइंड इट. हे आन्सर येणार तुमचं, असं लिहायचं आहे. बघा क्वेश्चन नंबर 10. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. टोटल 1 मार्कसाठी 6 मार्क्सचा क्वेश्चन आहे, 1 मार्क्सचा क्वेश्चन आहे. राईट द डिग्री ऑफ गिवन पॉलिनॉमियल. तुम्हाला एक इक्वेशन दिलेलं आहे, इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. सिम्प्लिफाईंग, हे सिम्प्लिफाय केले तर तसा द हायेस्ट पॉवर ऑफ एक्स इज 4. त्याची हायेस्ट पॉवर विचारली, त्याचे 4 आन्सर येतं तुम्हाला. ओके, ठीक आहे, 4 आन्सर येतं. बी, दिस इज द लास्ट क्वेश्चन. ओके, क्वेश्चन नंबर 11 इज लास्ट क्वेश्चन. व्हिडिओ खूप लंबा झालेला आहे, तरी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंतच बघावं लागेल. ठीक आहे. डिवायडेड इन टू राईट द क्वाटेशन ऑफ रिमाइंडर. हे तुम्हाला इक्वेशन टाकून हे आन्सर इथं सॉल्व्ह करायचं आहे प्रॉपरली, जसं मी दिलं आहे. तुम्ही तुमची लँग्वेजमध्ये येऊन हे सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, बघू शकता तुम्ही 3 मार्कासाठी क्वेश्चन दिला आहे, तुम्ही तुमच्या ह्यानं सॉल्व्ह करायचं आहे. आता इफ फक्त लास्टचा क्वेश्चन आहे एकदम. बघा, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. सी इज सेंटर ऑफ सर्कल with radius 10 centimeter. The length of chart is 12 centimeter. Then find the distance of chord from center. तुम्हाला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, गिवन रिडक्शन दिलेलं आहे तुम्हाला. इथं वारची व्हॅल्यू क्रॅटची व्हॅल्यू टाकली 2 सेंटीमीटर किती आहे. हाफ पार्ट 6 सेंटीमीटर. यूज इन द पॅट्राग्राफ डिस्टन्स हे टाकून तुमचे आन्सर आलेले आहे. फाइंड 8 सेंटीमीटर तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी इथेच सांगूया. हा मी पूर्ण पेपरचा व्हिडिओ टाकलेला आहे. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि एक हाईपचं ऑप्शन दाबून द्या यार. काय लागतं दाबण्यासाठी. तर चला, अशाच प्रकारे